तुमच्या घरी पण असंच असतं का? जेव्हा जेव्हा या दोघांना सुट्टी असते ना, तेव्हा तेव्हा आमच्या घरी असंच महाभारत चालू असतं. जरा वेळ खेळतात आणि जास्त वेळ भांडणं करतात. तर इथं दोघांचा किल्ला बनून झाला होता आणि आता कपडे चिखलाने भरले होते ना, तर अंगावरच पाईप लावून ते धुत होते आणि आंघोळच चालली होती इथं. पूर्ण धिंगाणा आणि पाणी पाणी करून टाकलं होतं. माझं हे पाहुणे ना असं वाटलं, शिक्षक लोक कसं काय एवढ्या मुलांना सांभाळतात काय माहिती. मला तर वाटतं ह्या दोघांना ना कधीच सुट्टी नसावी. तर चला, संध्याकाळी इथं मी ना छोटीशी इथं लाईट माळ आहे ना, ती गॅलरीमध्ये इथं सोडली आहे, ती लावून घेतली इथं. आणि मग त्याच्यानंतर खाली पण मी रांगोळी काढली होती. पण आज मी ना 5 ब्लाऊज शिवले होते, कस्टमरचे 2 आणि माझे 3. त्याच्यामुळे मला जास्त काही व्हिडिओ काढता आला नाही बरं का. तर 3-4 पांत्या होत्या त्या लावून घेतल्या दाराबाहेर, तुळशीजवळ, दारात असे, आणि रांगोळीवरती खाली. त्याच्यानंतर आता गोड पदार्थापासून दिवाळीला सुरुवात करायची असते. आणि आफ्टर लॉंग टाईम, म्हणजे मी आठवतही नाही मला कधी बनवले लास्ट टाईम रव्याचे लाडू. तर हे सार्थकला आवडलेत म्हणून मग मी हे पाकातले रव्याचे लाडू बनवलेत. पहिलाच फराळ दिवाळीचा, तर लाडूंपासून सुरुवात केली आहे. त्याच्यानंतर आमचं ज्या भैयानी फर्निचर केलं ना, त्यांनी इथं मला हे म्हणजे आम्हाला हे गिफ्ट दिलं होतं दिवाळीचं. तर म्हटलं, असं हलवून पाहिलं तर मला असं वाटलं होतं की त्याच्यामध्ये काहीतरी काचेची वस्तू आहे का काय. म्हणून मग मी ती लगेचच वस्तू खोलायला घेतली की काय बघू म्हटलं बॉक्समध्ये. तर त्याच्यामध्ये ना 2 असे चिवडे होते, एक सोनपापडीचा बॉक्स होता आणि एक हे गुलाबजाम आणि रसमलाईचा डबा, असं एवढं सगळं काय होतं त्याच्यामध्ये. सगळं आहे ना हल्दीरामचं होतं. तर ते सगळं इथं मी ओपन करून पाहिलं आणि परत माझ्या स्वयंपाकाला यायला सुरुवात झाली. आणि धनत्रयोदशीची पूजा मांडली ना, खरं सांगते त्याच्या अक्षरशः मी व्हिडिओ घ्यायचाच विसरले बरं का. त्याच्यामुळे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ काय पाहायला भेटणारच नाही. त्याच्यानंतर आता हे रात्रीचे वाजले होते, बाकीचे कामावरून 10 वाजले होते आणि मी 10 वाजता पांत्या रंगत बसले होते. तर फायनली आहे ना जवळजवळ 11:30पर्यंत मला 1-1.5 तास गेला, एवढ्या 10 पांत्या रंगवून काढल्यात. बाकीच्या म्हटलं बघू उद्या वेळ भेटला तर, नाही तर मग असं काही डिझाईन केले बघा. मध्ये लाल, मध्ये एकदम मध्ये त्याच्या निळा कलर, वरती पिवळा, आणि हे माझ्याकडे स्टोन होते ब्लाऊजला डिझाईन करायला आणलेले, आणि आरसे पण होते. तर छान असं काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न केला. म्हटलं नाही का छान दिसतं जरा लावल्यावरती वेगळं काहीतरी, म्हणून मी 11:30 वाजेपर्यंत धनत्रयोदशीच्या दिवशी ना या पंत्या रंगवत बसले होते बघा. तर फायनली आता या 10 पंत्या माझ्या रंगून झाल्यात आणि जिथं वात येते ना तिथं मी काच लावली आहे. तर याच्यामध्ये मी डायरेक्ट तेल टाकून म्हणजे नाही का दिवा लावणार नाही, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. ते रेडीमेड असतात ना दिवे, ते लावणार आहेत, त्याच्यामुळं ते खूप छान दिसणार आहे. तर ते कसं दिसेल ना हे तुमच्याशी मी नक्कीच शेअर करेल. तर बघा फायनली छान अशा पंत्या माझ्या दिसतात आहे. चला मग व्हिडिओ ते सेंड करते. बाय बाय.